नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिली गणित या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 20 वरील चित्रांतील बोटे मोज, तेवढ्या रेघा त्यापुढील चौकोनात काढ, सर्व रेघा मोजून त्यांची एकूण संख्या लिही. चला तर बघूया. किती बोटे आहेत मोजा बरं. 1 2 3 आणि हे एक 4. अशा प्रकारे आपल्याला रेघा काढून या चौकोनामध्ये रेघा काढून ती संख्या येते या चौकोनामध्ये लिहायची आहे. 4. चला तर लिहूया. 1 2 3 4 5. चला अगोदर आपण 3 रेघा काढून घेऊ. 1 2 3. त्यानंतर 1 2. एकूण संख्या किती? 5. चला ही बोटे मोजूया. 1 2 3 4 5. 1 2 3. अगोदर आपण 5 रेघा काढून घेऊया. 1 2 3 4 5. आता त्यानंतर 3. 1 2 3. 5 आणि 3 मिळून किती होतात? 8. या ठिकाणी 8 ही संख्या लिहायची आहे. चला पुढे बघूया. दोन्ही गटांतील चित्रे मोज, चित्रांची एकूण संख्या लिही. चला हे चित्र कशाचं दिसत आहे आपल्याला? भोवऱ्यांचं चित्र दिसत आहे. चला तर मोजूया किती भोवरे आहेत. 1 2 3. या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत 3. 3 भोवरे. हे मोजूया. 1 2 3 4. 4 भोवरे. 3 आणि 4 भोवरे मिळून किती होतात? 1 2 3 4 5 6 7. 7 भोवरे. किती होतात? 7 भोवरे. असंच आपल्याला गणित करायला शिकायचं आहे, मोजण्यासाठी शिकायचं आहे सोप्या पद्धतीने. चला पुढील गणित सोडवूया. हे कशाचं चित्र आहे? फुलपाखरांचं. किती फुलपाखरे आहेत मोजा बरं. 1 2 3 4 5. या ठिकाणी 5 ही संख्या लिहायची आहे. येथे किती फुलपाखरे आहेत? 1 2 3 4. या ठिकाणी 4 ही संख्या लिहायची आहे. 5 आणि 4 मिळून किती फुलपाखरू होतात? चला तर बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. या ठिकाणी 9 ही संख्या लिहायची आहे. एकूण फुलपाखरू किती आहेत? 9 फुलपाखरे आहेत. अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने गणित एकदम गमतीशीर
सोडवायचा आहे. मुलांना एकदम इझी ट्रिकमध्ये गणित शिकवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.